जन्म देतात मुलांना, चांगले संस्कार लावतात, पण कर्म देत नाही. सत्वीने लिहिलेले अक्षर कोणी पुसू शकत नाही. तसं गुरु पण आपल्या जीवनामध्ये आपल्याला दिवे बसून देतो. सेवा कशी करायची, भक्ती कशी करायची हे गुरु आपल्याला सांगत असतो. प्रत्येक गुरुचा वेगवेगळा मार्ग असतो, तो मार्ग गुरु आपल्या शिष्याला देत असतो. तर शिष्याने जरी संसारामध्ये थोडंसं पुढं मागं झालं, 19-20 झालं तर लगेच गुरुवरती टोपर ठेवायचा नसतो. जीवनामध्ये वाईट दिवस जरी आले तरी आपण सावरायचं असतं आणि देवावरची जी आपली मनापासून श्रद्धा आहे ती कधी डगमळून द्यायची नाही. आयुष्यामध्ये वाईट दिवस आले तर म्हणायचं की गेल्या जन्मीचं काय कर्म आहे ते फिटून जातं आणि देवीवरती कधीच आपण टोपर ठेवायचा नाही. बरेच जण काय करतात, कार्यक्रम झाला, वर्ष 6 महिने झालं, चांगलं नाही झालं की गुरुने माझ्या काही चांगलं केलं नाही असं म्हणतात. तर गुरुला कधी दोष द्यायचा नाही, आपल्या कर्माला दोष द्यायचा. म्हणून कर्म चांगलं ठेवायचं. ज्याचं कर्म चांगलं आहे त्याच्या आयुष्यामध्ये सगळं चांगलं होत जातं. कारण आता कसं आहे, हितच करा हितच फेडा. पूर्वी कसं आहे, आजचा करायचा नातवाला फेडायला लागायचं, पण आता तसं राहिलं नाही. जमिनीत गहू पेरलं तर त्याला गहूच येणार आहे, हरभरा येणार नाही. म्हणून चांगलं कर्म केलं की त्याला चांगलं फळ येणार आहे. म्हणून आपण चांगलं कर्म करत राहायचं आणि त्याचं चांगलं फळ येणार आहे ही मनात भावना ठेवायची. देवावरती श्रद्धा आहे, त्या अशा जन्म देतात मुलांना, चांगले संस्कार लावतात, पण कर्म देत नाही. सत्वीने लिहिलेले अक्षर कोणी पुसू शकत नाही. तसं गुरु पण आपल्या जीवनामध्ये आपल्याला दिवे बसून देतो. सेवा कशी करायची, भक्ती कशी करायची हे गुरु आपल्याला सांगत असतो. प्रत्येक गुरुचा वेगवेगळा मार्ग असतो, तो मार्ग गुरु आपल्या शिष्याला देत असतो. तर शिष्याने जरी संसारामध्ये थोडंसं पुढं मागं झालं, 19-20 झालं तर लगेच गुरुवरती टोपर ठेवायचा नसतो. जीवनामध्ये वाईट दिवस जरी आले तरी आपण सावरायचं असतं आणि देवावरची जी आपली मनापासून श्रद्धा आहे ती कधी डगमळून द्यायची नाही. आयुष्यामध्ये वाईट दिवस आले तर म्हणायचं की गेल्या जन्मीचं काय कर्म आहे ते फिटून जातं आणि देवीवरती कधीच आपण टोपर ठेवायचा नाही. बरेच जण काय करतात, कार्यक्रम झाला, वर्ष 6 महिने झालं, चांगलं नाही झालं की गुरुने माझ्या काही चांगलं केलं नाही असं म्हणतात. तर गुरुला कधी दोष द्यायचा नाही, आपल्या कर्माला दोष द्यायचा. म्हणून कर्म चांगलं ठेवायचं. ज्याचं कर्म चांगलं आहे त्याच्या आयुष्यामध्ये सगळं चांगलं होत जातं. कारण आता कसं आहे, हितच करा हितच फेडा. पूर्वी कसं आहे, आजचा करायचा नातवाला फेडायला लागायचं, पण आता तसं राहिलं नाही. जमिनीत गहू पेरलं तर त्याला गहूच येणार आहे, हरभरा येणार नाही. म्हणून चांगलं कर्म केलं की त्याला चांगलं फळ येणार आहे. म्हणून आपण चांगलं कर्म करत राहायचं आणि त्याचं चांगलं फळ येणार आहे ही मनात भावना ठेवायची. देवावरती श्रद्धा आहे, या